ओ मला की आपण फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूया. I'll just call him. ताई Here he is. एक मिनिट जरा. Just a minute. हा बोल. काय मी जरा जाऊन येतो. आता ऍक्च्युली स्वीटूचा इंटरव्ह्यू आहे आज आणि एकटीच चालली आहे. सो मी विचार केला की आपण पण जाऊ. तिला जरा चेअरअप करू, तिचा मॉरल बूस्ट करू. इट विल बी फन. आणि काय ना या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच ना आनंद असतो असं दादा म्हणतात. फारच छान वाटलं दादांचे विचार ऐकून. दादा नाईस. तू स्वीटूला ऑल द बेस्ट करायला चाललायस. ऑफकोर्स. मोराल बूस्ट करायला चाललायस. गो 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 गो. स्वीटूला ऑल द बेस्ट. मी पण येऊ तुझ्या बरोबर. बोलणं ऐकलंच वाटतं आमचं. मला ही स्वीटूला विश करायचं आहे. ठीक आहे. ये एनिवे श्रीकांत तू पेपर्स तयार कर, आपण फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूया. ओके थँक्यू सर. थँक्यू सो मच. मॅडम. नाही चहा. अरे दादा. हॅलो मॅडम. मीटिंग 12 वाजता आहे लक्षात आहे माझ्या. अजून 15-20 मिनिटं आहेत मॅडम. तुमचा फोन आला तसाच निघालो मी. 12 नाही दादा. यू आर ऑलरेडी लेट. मीटिंग 10:30ची होती. एक मिनिट. श्रीकांत तुला किती वाजता सांगितलं होतं मी? 10:30 मैम. सर मैंने आपको कितने बजे बोला? 10:30 बजे. 10:30. ओ आत्ता मीटिंग संपून बाहेर गेला. त्यामुळे सगळेजण 10:30ला आले होते. मी त्यांना 10:30ची मीटिंग सांगितली आणि तुम्हाला 12ची मीटिंग कशी सांगू? पण मी तुम्हाला चुकीची वेळ सांगितली होती. म्हणजे माझं काही चुकलं का? नाही मॅडम, तुमची काही चूक नाही. मला असं वाटतं की ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. असं होत नाही कधी. सहसा अशा गोष्टी कधी विसरत नाही. हो पण आता विसरलात तुम्ही आणि उशीर झालेला आहे तुम्हाला. दादा माझी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. सॉरी मॅडम. आता सॉरी म्हणून काय उपयोग नाही. काय आहे ना दादा, हा प्रोफेशनल सेटअप आहे, लक्षात घ्या. मोठं ऑफिस. तुम्ही पूर्वी ज्या ठिकाणी काम करायचं ते छोटंसं 2-3 माणसांचं ऑफिस नाहीये. सो इथे वेळ पाळणं खूप महत्वाचं. स्वीटूला अजून किती वेळ लागणार आहे? येईल आहे वेळ. ओके मी रेडी होते. ऑल राईट. Hello, I'm Avni Salvi. No. Hi, I'm Avni Salvi. Huh? ओम. हाय. काय तू काय करतोयस इथे? मी तुला भेटायला आलो. तू म्हटलीस ना मला टेन्शन आलंय. म्हटलं जरा तुला चेअरअप करू, बूस्टअप करू, मस्त छान इंटरव्ह्यू जाईल. आफ्टर ऑल तुझ्या लाईफ मधली खूप महत्वाची मुवमेंट आहे अँड आय डोंट वांट टू मिस इट. तू म्हणून इतका वेळ माझी वाट बघत उभा आहेस इकडे उन्हात. ऊन कुठे आहे? ऊन स्वीटू मी तुझ्यासाठी ऊन, वारा, पाऊस या सगळ्यामध्ये थांबायला तयार आहे. फिल्मी. मला जाम टेन्शन आलंय रे ओम. ही नोकरी मिळायला पाहिजे कारण ना घरात ही जी स्माइल आहे ना तीच स्माइल ठेव. तिकडे जा, इंटरव्ह्यू दे मस्त. तुला नक्की जॉब मिळेल. ऑल राईट. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला. स्वीटू ऑल द बेस्ट. मॅम तुम्ही? सॉरी हा, मी बाहेर येऊ नाही शकत. बाहेर पाहिलं ऊन किती आहे. आणि यू नो ना
उन्हामुळे माझी स्किन किती छान होते म्हणून मी तुला आतूनच विश करते. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला चला, आपल्याला उशीर होतोय, आपल्याला जायला पाहिजे. आपण म्हणजे अरे मी पण येतो ना, आय नो दोज पीपल. चल. ऐक ना ओम, काय? तू नको येऊस प्लीज. का? तू ओम खानविलकर आहेस, म्हणजे तू साधा सुद्धा नाहीयेस, तुला सगळे ओळखतात. आणि जर तू वरती आलास तर ते माझा इंटरव्ह्यू पण नाही घेणार, मला तशीच नोकरी देऊन टाकतील, जे मला नकोय. हा प्लीज, मला माझ्या कॅलिबरवर नोकरी हवी. यु नो व्हॉट स्वीटू, मला हीच गोष्ट आवडते तुझ्याबद्दल. थँक्यू. ओके, जा दे छान इंटरव्ह्यू. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. सॉरी मॅडम, पुन्हा असा गोंधळ होणार नाही. काय दादा, तुम्ही घरातले आहात ना, त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांसमोर असं काही बोलता येत नाही. तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर त्याला नोकरीवरून काढून टाकला असता मी, पण मला तुमच्या बाबतीत असं काहीच वागता येत नाही. एनिवे, तुम्ही आता थांबून काय करणार? कारण दिवसभर काय करायचं ते सगळं डिस्कस झालेलं आहे आणि सरांबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा ऑलमोस्ट साईन झालेलं आहे. तुमचं काही काम नाही आता, तुम्ही निघालात तरी चालेल परत अंबरनाथला. सॉरी मॅडम. उद्या वेळेत या. हो. मॅम, मी यांच्याकडून सहाय्य करून घेतो. सर प्लीज. चले. सॉरी मॅम. दादा साहेब. ओम, काय? तू गाडीत येऊन का नाही बसत? नाही, राहू दे, बाहेर जरा फ्रेश एअर आहे मस्त. ओके. ओम, स्वीटू, काय झालं? मिळाली नोकरी? हा स्वीटू, इट्स ऑल राईट. लाईफ मध्ये फेलियर्स येतात, पण टेन्शन नाही घ्यायचं. आपण त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करायचा. पण मिळाली नोकरी. काय? मिळाली नोकरी. तू पण ना स्वीटू? येस, कॉंग्रॅच्युलेशन. तशी त्या हातात स्माइलने गेलीस ना, तर तेव्हाच मला कळलं होतं यू हॅव द बेस्ट क्वालिटी स्वीटू. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, रिअली प्राऊड. काहीतरी पाहिजे. माझा डब्बा. अरे हो, एक मिनिट थांब. तोंड गोड कर मस्त. काहीतरी अर्धवट वाटतंय यार. एक मिनिट. आलोच. तुझ्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चल आता आपण लंचला जाऊया. ऐक ओम, काय? आज नको जायला, आपण नंतर कधीतरी जाऊया. आई माझी वाट बघत असेल घरी. प्लीज. ठीक आहे. ओके, ऍटलीस्ट मला तुला स्टेशन पर्यंत तरी सोडू दे. चल. हो, माझा डब्बा. अरे हा, एक मिनिट. येलो. वेडा आहे. रख लो आप, मेरे पास छुट्टा नहीं है. थैंक यू. वेडा आहेस तू खरंच. यायचं वेडा, ऑफकोर्स.
स्वीटू, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. मोमो जरा मागे बस ना. स्वीटूला मी मागे. हा ओके. नाही 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 मॅम, तुम्ही बसा इकडे. अरे मला उतरायचंय पुढे जाऊन, कशाला उगाच त्यांना उठवतोस. नाही ओके ऑल राईट. चल. Alvika, तू आलीस? Yes, Tell me, how was it? it was fun. You know, त्या स्वीटूने इतका बोरिंग सारखा ड्रेस घातला होता आणि ओ माय गॉड, ओम उन्हामध्ये कारच्या बाहेर पूर्ण वेळ असंच तिची वाट बघत थांबला होता. मी तर कारच्या बाहेर उतरलीच नाही, कारमध्येच बसून होते. बाहेर सन होतं ना, त्याच्यामुळे माझी स्किन छान झाली असती ना मॅडम. What happened next? नेक्स्ट काही नाही. नेक्स्ट टाइम मी बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावून जाणार. तुझ्याविषयी नाही विचारते. ओम आणि स्वीटूचं काय झालं नंतर? स्वीटू, ऑफकोर्स स्वीटूला जॉब मिळाला. तिला जॉब मिळाला? तू तर म्हणालीस शी वॉज नॉट इवन वेल ड्रेस्ड, शी वॉज लुकिंग अगली. आणि तिला जॉब कसा मिळाला? एक मिनिट, हे मला काही माहित नाहीये. पण यू नो, ती ना बाहेर आली आणि अशी नाचतच आली सांगत मला जॉब मिळाला म्हणून. इतकी शॅबी दिसत होती ना ती. आय डोंट अंडरस्टँड ओमला स्वीटू कशी काय आवडू शकते. ओमला डार्लिंग, ओमला स्वीटू आवडते, पण मला तू आवडतेस. आय लाईक यू अँड आय वॉन्ट यू टू बी पार्ट ऑफ माय फॅमिली. आणि सर, यू हॅव डन अ ग्रेट जॉब. इनफॅक्ट तू मोहित पेक्षा शार्प आहेस. मोहितला एक काम सांगितलं तर ते धड जमत नाही. तू माझ्या बरोबर राहा आणि असं छान काम करत राहा. स्वीटूवर लक्ष ठेवत राहा आणि एकदा का योग्य वेळ आली की निशाणा साधायचा. वॉट निशाणा? ऍक्शन घ्यायची. ऍक्शन. येस. नो ऍक्शन. ओके. म्हणजे ओम कायमचा तुझा होईल. आणि आई लवकर बाहेर ये. काकी लवकर ये, लवकर ये. काय झालं? आई, मला नवीन नोकरी मिळाली. अय्या, हो, खूप चांगली कंपनी आहे आणि पगार पण खूप चांगला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6चा टायमिंग आहे. इंटरनॅशनल कंपनी आहे आणि त्यांचं मुंबईत खूप मोठं ऑफिस आहे. बरं झालं तेव्हा पावलं ग बाई. बहिणी, मी देवासमोर साखर ठेवून येते. सुमन थांब. नाही म्हणजे अशी कशी अचानक नोकरी मिळाली तुला? ती पण इतकी चांगली? कशी म्हणजे, मी अप्लाय केला आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं. इंटरव्ह्यू खूप मस्त झाला आणि त्यांनी मला लगेच नोकरी दिली. आई, लगेच नोकऱ्या मिळायला लागल्या तर कोणीच बेकार राहणार नाही ना. म्हणजे ओमच्या ओळखीने मिळाली ना ही नोकरी? नाही, त्याचा काय संबंध आहे? मला माझ्या कॅलिबरवर नोकरी मिळाली. स्वीटू, तू आता माझ्याशी खोटही बोलू लागलीयस. मला खरं सांग, ओमकार तिकडे आला होता ना? हो, तो आला होता, पण मी त्याला ऑफिस मध्ये नाही येऊ दिला. आई, मी इंटरव्ह्यू दिला. मला माझ्या काय बोलतेस तू स्वीटू? तो ऑफिस मध्ये आत आला काय किंवा नाही आला काय, त्याची ओळख आहे ना तिथे. पण ते खानविलकर आहेत, त्यांच्या ओळखी सगळीकडेच असतात. तू आता मला शहाणपणा शिकवू नकोस. आई, नाही, नोकरी करणार नाहीयेस तू. मी का नाही नोकरी करायची सांग? आई, सकाळी तूच म्हणत होतीस ना 70 रुपये लाईट बिल जास्त आलंय म्हणून. मी ज्या घरात राहते त्या घरासाठी, तिथल्या माणसांसाठी जर मला काही करता येत नसेल तर मग माझ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? मला ही नोकरी करायची. आई प्लीज, मला अशी संधी परत नाही मिळणार. आई प्लीज. अगं तू नोकरी करू नकोस असं मी म्हणतच नाहीये. नोकरी कर. एवढं लांब जाऊन नोकरी करण्याची काही गरज नाही. अगं पण आई, बस
स्वीटू, नोकरी करायची असेल ना तर जवळच्या जवळ नोकरी शोध. आई ना हा विषय संपला. यावर आता चर्चा नको. ओम. अगं ताई, तू बरं झालं तू आलीस. ये इकडे ये. अरे ये पटकन ये. बस. अरे जेवा. अगं जेवूयात ग, नंतर जेवूयात. बस. ओके. माझ्याकडे एक ब्रिलियंट आयडिया आहे, ऐकून घे. ओके. तर मी सगळं वर्किंग केलंय. सो माझं असं म्हणणं आहे की आपण जे प्रॉफिट्स आहेत, आपले पर्सनल प्रॉफिट्स, ते आपण दरवर्षी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वापरतो किंवा पर्सनल यूज साठी वापरतो, टू बी ऑनेस्ट. तर आपले जे हे प्रॉफिट्स आहेत ते आपण नवीन व्हेंचर मध्ये समजा इन्व्हेस्ट केले, नवीन कुठली तरी आयडिया असेल, काहीतरी आपण स्टार्टअप करत असू किंवा प्रॉडक्ट असेल त्यात इन्व्हेस्ट केले, तर आपल्याला किती फायदा होईल. आपण दरवेळेस इन्व्हेस्टर्स बोलवतो, त्यांच्याकडून लोन घेतो किंवा ते इन्व्हेस्ट करतात, आपल्याला त्याचा इंटरेस्ट द्यावं लागतं, ओव्हरड्यूज असतात. या सगळ्या गोष्टी नील होतील. यू अंडरस्टँड माय पॉइंट? आहे बघ, हे सगळं शीट वर्क आहे, बघ एकदा. हो या. सुपर बोम, तू इतकं काम केलंस बघून मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्स. पण कसं आहे ना ओम, म्हणजे पेपर्सवर दिसणारे नंबर्स आणि रियालिटी मधले नंबर्स यात खूप फरक असतो. या, दॅट इज ट्रू. काय त्याच्यासाठी नुसतं काम करून चालत नाही, ते एक्सपिरियन्स. ताई काय झालं? आय एम सॉरी ओम. अरे तू इतक्या उत्साहाच्या भरात तू काहीतरी चांगलं केलेलं काम मला दाखवायला आलास आणि मी त्यातली लूप होल्स काढायला लागले. असं नाहीये काही तू ताई. पण काय काय ना, तू खरंच इतक्या उत्साहाने काम करतोयस, कामामध्ये इंटरेस्ट घेतोयस, आपल्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट घेतोयस, मला खूप बरं वाटलं. कारण इतकी वर्ष मी हा बिझनेस उभा करताना एकटी लढत होते. आय नो ताई, आय नो. तू आहेस ना माझ्या बरोबर. तू उगाच इमोशनल होऊ नकोस. पण काय वाटतं माहितीये ओम, त्या उत्साहाच्या भरात ना आपल्या कामात काही लूप होल्स राहायला नको असं वाटतं. कारण ती लूप होल्स राहिली ना तर त्याचा परिणाम बिझनेसवर होतो. अगं नाही नाही, तू रडू नकोस, डोळे पुस आधी. हे बघ, ही स्माइल छान दिसते तुझ्यावर. रडू नकोस. इट्स ओके. इट्स ओके. दे मला. आय विल डू इट. ए स्वीटू. हा आले. स्वीटू येतेस ना? आले आई. अरे काय मी तुला कधीपासून फोन करतेय. हो मी बघितला, पण मी ताईला जरा बिझनेस ऍडवाइस देत होतो. आय मीन जस्ट चर्चा करत होतो आम्ही, तर त्यात मला जरा उचलता नाही आला. सॉरी. ठीक आहे ठीक आहे. ए स्वीटू. हा आले आई. बरं ऐक ना, तुला नवीन नोकरी मिळाली असो, मला तुला भेटायचंय आणि मस्त सेलिब्रेट करायचंय. अरे मला नोकरीचं जरा कठीणच वाटतंय. का ग? आईला मी घरापासून इतक्या लांब नोकरी करायला जाणं पसंत नाहीये. हे माझ्यामुळे तर नाही होते ना. आलं लक्षात. नाही 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 नाही, डोंट वरी. इतकी चांगली नोकरी मलाही नाही जाऊ द्यायची हातातनं. मी समजेन आईला, मी बघते. त्यामुळे आपण भेटू उद्या. ग्रेट. ओके. सो मी उद्या 9 वाजता बरोबर तुझ्या ऑफिसकडे येतो. चालेल? नाही, मी असं म्हटलं तर तू ऐकणार आहेस का? ऑफकोर्स नाही ऐकणार. काय ऐकेन ना मी तुझं. बरं चल, मी ठेवते. आई खूप हाका मारते. हा, असं ठेवतात का? म्हणजे थांब, मी तुला शिकवतो कसा ठेवतो. माझ्या मागून म्हण. आय आय लव्ह
लव यू म्हण ना स्वीटू. आय हं? लव पुरणपोळी. बाय. अच्छा असं आहे का? बर. उद्या तुझ्याकडून आय लव्ह यू म्हणूनच घेणार मी स्वीटू, बघशील.